बारामतीतील मेळाव्यानंतर आता अजितदादा राज्यव्यापी दौरा करणार अशी माहिती सध्या मिळते। राज्यव्यापी दौऱ्यातून अजितदादा विधानसभेची मोर्चे बांधणी करणार आहेत। राज्यव्यापी दौऱ्याचं वेळापत्रक अजितदादा लवकरच जाहीर करणार अशी माहिती मिळते। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, बारामतीतील मेळाव्यानंतर त्यांचा हा दौरा असेल आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, बरोबर आहे। विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या या यात्रेकडे अत्यंत महत्त्वपूर्ण नजरेतून बघितलं जातंय, कारण आज जो बारामतीमध्ये मेळावा होणार आहे या मेळाव्यातूनच या जनसन्मान यात्रेची सुरुवात होणार आहे, घोषणा होणार आहे। विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर राज्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी जनसन्मान यात्रा काढणार आहे। त्यामध्ये अजित पवारांसोबतचे सगळे मंत्री आणि आमदार हे यात्रेमध्ये सहभागी होतील। आपापल्या भागांमध्ये विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कशा पद्धतीने तयारी करता येते, लोकांपर्यंत कसा पोहोचता येत आहे, हा प्रयत्न असणार आहे। खरं म्हणजे आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सगळेच एकूण जे मंत्री आहेत, आमदार आहेत राज्यभरातले, ते एकत्र बारामतीमध्ये येत आहेत आणि त्याची जी घोषणा आहे ती आज होणार आहे। आपण जर बघितलं असेल तर यात्रांना महत्त्व असतं, ज्यामध्ये वेगवेगळ्या यात्रा असतील, देशात ज्या यात्रा होतात, राज्यात ज्या यात्रा होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अशा पद्धतीनं पहिल्यांदाच राज्यभर यात्रा करणार असल्याची जी घोषणा आहे ती अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून केली जाते। महायुतीमध्ये जे वेगवेगळे पक्ष आहेत त्याच्यापैकी स्वतंत्रपणे आज शक्तीप्रदर्शन करण्याचा आणि निवडणुकीचं रणशिंग फुंकण्याचा जो प्रयत्न आहे तो अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून बारामतीमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। मात्र इतकंच नाही तर जी खात्रीलायक माहिती मिळते ती म्हणजे अजित पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जो मार्ग ठरणार आहे राज्यभर कशा पद्धतीने यात्रा काढायचा त्याची घोषणा सुनील तटकरे करतील अशी देखील माहिती मिळते। बघावं लागणार आहे एकूण यात्रेचा मार्ग कसा असणार आहे, किती दिवसांची ही यात्रा असणार आहे आणि जनसन्मान यात्रा जी काढली जाणार आहे त्यातून विधानसभा निवडणुका तर काही महिन्यांवर आहेतच, पण काही मतांचं टक्केवारीत वाढण्याचं रूपांतर, त्याचा तसा काही राजकीय फायदा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला होतो का हे निकालानंतरही स्पष्ट होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। हो हो, नक्कीच ज्ञानेश्वर, त्यांचा हा दौरा नेमका कसा असेल हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।